नमस्कार मित्रांनो, आज गोव्यातला माझा दुसरा दिवस. आज नॉर्वे साईड एक्सप्लोर करणार आहे. माझ्या बाजूला नेबर्स म्हणून हे गुरगावचे गौरवजी म्हणजे एक खास व्यक्तिमत्व आहे. यांचं म्हणजे सोलो ट्रॅव्हल करतात आणि महिना एका प्लेसवर राहून एक्सप्लोर करतात. गेल्या आठवड्यात गोव्यात आले होते आणि आता पूर्ण महिनाभर इथे गोवा एक्सप्लोर करत आहेत. त्यांनी मला आता एक ग्रीन टी ऑफर केला आहे, तो घेऊन आपण चाललेलो आहोत श्री सप्तकोटेश्वर मंदिर नार्वे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं असं ते ठिकाण. इथून पेडणेपासून नार्वे साधारण एक तासाभराचं अंतर आहे. संध्याकाळी जेवणाच्या शोधात इथपर्यंत चालत आलो होतो. इथे हॉटेल्सची थोडी कमी आहे, थोडा रेसिडेन्शियल टाईप आहे. छोटी इथे जेवायची सोय झाली होती. सो आज येतानाच जेवण करून किंवा काहीतरी पार्सल बरोबर घ्यावं लागेल. पेडणेकडून निघालो की हा एक शिवलिंग खाडीवरचा ब्रिज लागतो. गोव्यात फिरताना एक काळजी नक्की घ्यावी, स्पेशली जर आपण बाहेरगावच्या गाड्या घेऊन आलो असेल. हेल्मेट कंपल्सरी आणि स्पीड लिमिट. आता इथे पहा बोर्ड लावलेले. आणि आता मी जिथे राहतो तिथले केअरटेकर जे ते म्हटलं की बाहेरच्या गाड्या दिसल्या की पोलीस जरा आवडून एकदम चौकशी किंवा कागदपत्र वगैरे मागतात. तर गोव्यात आता स्वतःची गाडी घेऊन येणार असेल तर गाडीचे सर्व पेपर्स, PUC, इन्शुरन्स, RC, लायसन हे मस्ट आहे, ते घेऊनच या. विशेषतः रात्रीच्या वेळी पोलिसांचं जास्त फिरती असते. ड्रिंक अँड ड्राईव्हच्या खूप केसेस होतात इथे. पेट्रोल पंप शोधतोय. गोव्याची पेट्रोल प्राईस पण चेक करता आली असती. कम्पेअर टू महाराष्ट्र गोव्यात पेट्रोलचा रेट कमी आहे. आता पंपावर गेलो कळेल आपल्याला. हजारचं करा, 1000. सो गोव्यात 96 रुपये लिटर पेट्रोल आहे आणि आपल्या महाराष्ट्रात 103-4 रुपये. गुगल मॅप गोव्यातली गल्लीबोळ फिरवत आहे, त्याच्या भरोशावर जावं लागतंय. कारण ते विचारत जायचं म्हणजे अख्खा दिवस जायचा सरळ. नॉर्वेकडे जाताना एक रवळनाथाचं सुंदर असं मंदिर. येताना हात जाऊन बघूया. हिरवीगार झाडी आणि मध्ये हे केशरी आणि पिवळ्या रंगाची केलेली रंगसंगती. रेल्वे फाटक. गावातील वातावरण बघून असं वाटतं बहुतेक इथल्या गावदेवतेचा उरूस जत्रा होऊन गेलेली दिसते किंवा होणार आहे. कोकण किंवा गोवा गोमंतक जी सुशेगाद जीवन पद्धती म्हणतात ते खरोखर इथं आलं जाणवतं. सगळीकडे एक निवांतपणा आहे, कुठली घाई नाही, गर्दी नाही. बरोबर चाललंय ना. कोण कसं भटकायल. हे 2 फॉरेनर्स सायकलवर बोरा विस्तार घेऊन फिरत आहेत. भटकण्याची आवड असली की सवड आणि साधन आपोआप माणूस तयार करतो. इथे परत रेल्वे गेट. नार्वे गावात पोचलेलं. हे शांतादुर्ग देवस्थान गावातील ग्राम दैवत, त्यामुळे
प्रत्येक गावात रवळनाथाचं एक तरी छोटं मोठं का होईना मंदिर हे असतंच. आत्ताच मला येताना 3 रवळनाथाची मंदिरं दिसली. दोन्ही बाजूला माडाच्या झाडांमधून सावली आणि गार वार, एकदम छान. जवळपास आता आपण पोहोचतच आहोत मंदिरापाशी. जवळजवळ एक तासभराचा प्रवास करून आपण श्री सप्तकोटेश्वर मंदिरापाशी पोहोचलेलो आहे. मंदिराच्या या बाजूलाही काही मंदिरच दिसत आहेत. प्रथमतः आपण मुख्य मंदिरात जाऊ. जेव्हा गोव्याच्या इतिहासाचे आपण पाने चाळतो तेव्हा खुद्द छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या गोव्यात येऊन गेले होते. ते ऐकले की आपलं एक ऊर भरून येतो की गोवा आणि शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं कनेक्शन काय. आपण थोडक्यात आता या श्री सप्तकोटेश्वराबद्दल जाणून घेऊया. गोमंतकातील वैभवशाली इतिहासाचं साक्ष असलेलं आणि अनेक घडामोडी पाहिलेलं असं हे मंदिर. पुरातत्व खात्याने नुकताच या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे, पण त्याचा जुनेपणा टिकवत त्याचं नूतनीकरण अशा पद्धतीने केलं आहे की जुनं आणि नवीन अशा दोघांचा एक समेळ करून छान असं हे मंदिर उभं केलेलं आहे. मांडवी नदीच्या काठी दिवार, सुरुवात अगोदर दिवाडी बेट म्हणून ओळखलं जायचं. तिथं कदंब राजवटीत कदंबांनी या मंदिराची स्थापना केली होती. हे कदंब राज्य हा श्रींचाच प्रसाद आहे अशी कदंब राजांची श्रद्धा होती. तेव्हा गोवा हा सुवर्णयुगाचा काळ म्हटलं तरी काही वावगं ठरलं नाही, परंतु काही चांगल्या गोष्टीला वाईट नजर लागतेच. बहमन्यांची काळी नजर या प्रांतावर पडली आणि त्यांनी येथील श्रद्धास्थाने नष्ट करायला सुरुवात केली. त्यात श्री सप्तकोटेश्वराचाही समावेश होता. परंतु याच कालखंडात दक्षिण भारतात एक साम्राज्याचा उदय होत होता, जे आत्ता आपण हम्पी जे म्हणतो तो त्याच राज्याचा भाग. तेव्हा गोवा हा भाग त्या साम्राज्यात गणला जायचा. तेव्हा तेथील दुसऱ्या राजाने या मंदिराच्या पुनर्रचनेची येथील प्रधानांना आज्ञा केली होती. त्यांच्या आदेशानुसार शिवलिंगाची पुनर्स्थापना करून मंदिर उभारण्यात आले. हा पहिला जीर्णोद्धार. परंतु 1510 पोर्तुगीजांचं इथे आक्रमण झालं आणि पुन्हा या मंदिराची दुर्दशा सुरू झाली. या विडंबनात अग्रस्थानी होतं हे श्री सप्तकोटेश्वराचं मंदिर. त्यांनी येथील शिवलिंग उखडून विहिरीत फेकून दिलं होतं. पोर्तुगीजांचं धर्म परिवर्तन यावर जास्त जोर होता. त्यांना विरोध करणारे कैकांचे त्यावेळेस हालापेष्टा करण्यात आल्या. हात कातरो खांबा हे त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. शिवलिंगाला विहिरीत फेकून जेव्हा त्याची विडंबना करण्यात आली हे जेव्हा कळलं तेव्हा बिचोली गावातील नारायणराव आणि काही साथीदारांनी रातोरात ते शिवलिंग आणून या येथील गुहेत ते लपून तिथे त्याची पूजा अर्चा चालू केली आणि ही पूजा अर्चा कैक वर्ष अशीच चालू होती. उघडपणे विरोध करण्याचं धाडस त्यावेळेस कोणतंच नव्हतं, कारण परिस्थितीच तशी होती. अखेर श्री सप्तकोटेश्वरालाच ही इतके वर्ष झालेली विडंबना मान्य नसावी. या सर्व परकीय आक्रमणांना हुसकून लावण्यासाठी श्री छत्रपती शिवराय हे प्रकटले होते. बारदेसच्या दौऱ्यावर असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना कोलवाल इथे चांगलंच पाणी पाजलं होतं, म्हणजे त्यांचा दारुण पराभव केला होता. श्री सप्तकोटेश्वराच्या विडंबनाची माहिती डिचोलीच्या ग्रामस्थांकडून महाराजांना कळली आणि त्यांनी 13 नोव्हेंबर 1668 या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची सुरुवात केली. हा मंदिराचा दुसरा जीर्णोद्धार. श्री सप्तकोटेश्वराबरोबर आजूबाजूच्या परिसरातील मंदिरांचाही जीर्णोद्धार होऊ लागला. 2019 या मंदिराला 350 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आतमध्ये तुम्ही एक तांबड्या कलरचे डिझाईन्स पाहिली तर त्याला काव्य आर्ट म्हणतात. ही एक पुरातन आपली पेंटिंगची संस्कृती आहे. आत्ता जे मंदिर आहे त्याच्या मागच्या बाजूला जे तुम्हाला आत्ता दाखवलं कॅमेऱ्यामध्ये, ती एक लॅटराईटची एक संद अशी भिंत आहे आणि त्या भिंतीच्या एका बाजूला वर जाण्यासाठी जिना आहे आणि आतमध्ये त्याच्या गर्भगृह आहे. तिथे अगोदर
शिवलिंग स्थापले होते. आता जे हे मंदिर आहे आजूबाजूचं ते त्या मूळ मंदिराचं एक्सटेन्शन. मित्रांनो, आता आपण दिवार आयलंडवर चाललेलो आहे आणि तिथे जायला आपल्याला जेटीने जावं लागतं. ही जेटी समोर उभी आहे, तर आता त्यात आपण प्रवेश करतोय. वळवून घेऊया म्हणजे उतरायला बरं पडेल. आता दिवार आयलंडवर फिरायचं कसं, म्हणजे इथे या आयलंडवर येण्यासाठी चारही बाजूनी जेटी आहेत आणि त्या विनामूल्य, म्हणजे या बेटावर येण्यासाठी ब्रिज असे नाहीच आहेत. त्यामुळे ही ज्या काही जेटी आहेत त्या दर 15 मिनिटांनी इथे असतात आणि ह्या विनामूल्य आहेत. तर आता आपण आवाज कुठून येतो, मागे रेल्वे. इथे या बेटावर जे आत्ता आपण सप्तकोटेश्वर मंदिर पाहिलं, तर त्याचं पूर्वी जिथे स्थापना होती किंवा तिथे काही अवशेष आहेत, एक कुंड आहे तिथे, तर ते पाहायला जाणार आहोत. आता दिवार आयलंडवर आहे. परची वेळ आल्याने इथे भूके लागली होती. इथे जास्त रेस्टॉरंट असे नाही आहेत, तर इथे एक बार होता. त्यांना राईस आणि करीची रिक्वेस्ट केली तर ते तयार झालं. स्वतः जेवण करून थोडं दिवार एक्सप्लोर करून मग परतीचा मार्ग असेल. ह्या दिवारचं पहिलं नाव दिवाडी आणि त्याचा पुढं अपभ्रंश होत 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 ते आता दिवार म्हणून लोक ओळखतात. दिवार आयलंडवर असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती वर फडफडणारा भगवा. तुमच्या गोव्याच्या लिस्टमध्ये आवर्जून दिवार आयलंड ॲड करा. तुम्ही कधी आलात, अतिशय सुंदर, म्हणजे चारही बाजूनी खाडी, म्हणजे या आयलंडवर यायचं म्हणजे तुम्हाला फेरीनेच यावं लागतं. आणि आत आलं कुठेही भटका, कसंही भटका, सगळीकडे जागोजागी दिशादर्शक आहेत. अतिशय सुंदर आणि नेटनेटकं असं हे आयलंड आहे. जे आता आपण सप्तकोटेश्वर मंदिर पाहिलं ते पूर्वी इथे त्याची स्थापना केली गेली होती. तर इथे काही कुंड वगैरे आहेत, ते पाहण्यासाठी मी इथे आलो. तर ते बघूया आता, कारण इथे बरेचसे या बेटावर जास्त करून ख्रिश्चन लोकांची जास्त वस्ती आहे. इथे काही मंदिरही आहेत, चर्चही आहेत. तर आता इथे जे एक फेमस चर्च आहे ते पाहायला आपण चाललोय. आणि हे आटोपशीर बेट आहे, त्यामुळे तुम्ही कुठेही फिरा, कसंही फिरा, तुम्हाला ज्या जेटीवर जायचंय 15-20 मिनिटात परत तुम्ही तिथे पोहोचू शकता. अतिशय सुंदर आणि अशी नेटनेटकी घरं आहेत. घरं म्हणण्यापेक्षा बंगलेच आहेत. इकडे चर्च आहे, इथे ग्रामपंचायत कार्यालय, एवढं छान. हे दिवार आयलंडवर असलेलं प्रसिद्ध असं चर्च. हे दिवार आयलंडवर असलेलं चर्च लेडी ऑफ पिटी. आता हे बंद आहे, परंतु बाहेरून पण आकर्षक अशी वास्तू वाटते. इथे बऱ्याच लोकांना विचारलं की काही जुने अवशेष होते, तो श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या, बऱ्यापैकी माहीत नाही. आणि इथं कोणाला रस्त्यावर विचारायला पण कोणी दिसत नाही.
मगाशी ज्या फेरीतून आलो आता तिथून वरतीचा मार्ग चालू झाला. इथून नॉर्वे आणि माझी मुक्कामाची जी जागा आहे ट्रेननी तिथे आता जाईल. म्हणजे ज्या रूटने आलो होतो तोच रूट असेल आता. त्यामुळे हा व्हिडिओ आता इथेच एंड करतो. जर ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच बाईक हाईक लाईक या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. हो होय. तुझं नाव काय? नमेश. नमेश शेट्टी. रमेश. माझ्या चॅनलचं नाव तिथे बघ बाईकवर लिहिलं. तू बघतो यूट्यूब? हां. आता मी इथे आर्बोमध्ये आर्बो महालापाशी थांबलो होतं. मुलगा कुतुलानी इथे चॅनल कोणतं आहे विचारलं. बाईक हाईक लाईक लाईक काढून टाकलं. पुढे आहे नाव पूर्ण. बघशील? हां. लक्षात राहील ना. आता तुला पण घेतला व्हिडिओमध्ये. तू दाखव तुझ्या मित्रांना. हां